ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांना। सर तुमचं पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत। जय साईराम। आज क्रिस्टल बॉल्स मला दिसतात आणि मला कळलेलं आहे की वास्तू बॅलन्स करणारी ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे। तर या क्रिस्टल बॉल बद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणची वस्तू दाखवण्याआधी त्या वस्तूबद्दलचे गैरसमज आपल्याला दूर केले पाहिजेत। अगदी बरेच लोक ह्याला वास्तुतज्ञांनी आणलेलं नवीन फॅड, वास्तुतज्ञांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या वस्तू, स्वतःच्या वस्तू खपवण्यासाठी त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कमवणे वगैरे ह्यासाठी आणलेल्या ह्या गोष्टीत असं काही वास्तुतज्ञ सांगतात। तसं मुळीच नाहीये। हा गैरसमज, हा फार मोठा गैरसमज आहे। कोणताही क्रिस्टल ही क्रिस्टल थेरपी आहे आणि हे मी सांगत नाही, हे आयुर्वेद विज्ञान सांगतंय। आपले ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य गुरुजी आहेत बालाजी तांबे गुरुजी, त्यांच्याही आपल्या तोंडून आपण त्यांच्या अमृतवाणीतनं नेहमी क्रिस्टल बद्दल ऐकलेलं आहे। किंबहुना क्रिस्टल किंवा आपण ज्याला स्फटिक म्हणतो त्या स्फटिकाच्या माळांवरती जप करायला सुद्धा वेदांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे। त्याच्यामुळे हे काही मानवनिर्मित नाहीये। हे जे क्रिस्टल किंवा स्फटिक ज्याला म्हणू आपण, क्रिस्टल त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतोय, पण स्फटिक जो प्रकार आहे किंवा स्फटिकाच्या माळा हे पूर्वापार आपण पाहत आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामधनं एक विशिष्ट प्रकार तू बघशील तर स्फटिक खूप थंड असतो। अगदी हा, तो स्फटिकाची जर माळ गळ्यामध्ये घातली तर ज्या माणसाला उष्णता आहे ती उष्णता तो खेचून घेतो सगळी। थोडक्यात काय तर उष्णतेला विरोध करणारं स्फटिक, स्फटिक उघडून चाटवलं पण जातं, म्हणजे तो औषधी म्हणून पण उपयोग केला जातो। अर्थात मला ह्याच्याबद्दल डिटेल माहित नाही, याच्याबद्दल कुठलाही आयुर्वेद तज्ञ आपल्याला सांगू शकेल, पण याचा अर्थ त्या वस्तूमध्ये ताकदच नाही हे म्हणणं चुकीचं। बरोबर। बरं, कोणचंही रत्न जरी तू बघशील की पाचू असेल, माणिक असेल, तर ही पृथ्वीच्या पोटातली रत्न काय करतात की जसे तो सोलर पॅनल जसं सूर्याची किरण खेचतो किंवा फ्रिक्वेन्सी ओढतो, त्याच पद्धतीने हे वेगवेगळे ग्रहांची फ्रिक्वेन्सी कॅच करणारे ही रत्न आहेत। आणि कोणचंही रत्न बघतो एखाद्या डिश अँटिनेसारखंच असतं, कारण ते त्याला फ्रिक्वेन्सीला घ्यायचंय ओढून। तशाच पद्धतीने वास्तूमध्ये काही क्रिस्टल्सची रचना करायला सांगितली। बरं, एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे क्रिस्टल नाही सांगितले। बरेच वास्तुतज्ञ काय करतात, उठसूट संडास बाथरूमच्या तिथे मध्ये जागा असते लावा क्रिस्टल, बेडरूम मध्ये लावा क्रिस्टल, तेच क्रिस्टल त्याच स्वरूपाचं क्रिस्टल सगळीकडे लावतात, तर ते चूक आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जिथं अभ्यास करता, म्हणजे मुलं जिथं अभ्यास करतात त्यासाठी हा तू जर बघशील तर जसं द्राक्षाचा घड असतो आपला, तशा पद्धतीने हे 8 छोटे छोटे क्रिस्टल आपण अभ्यास करतो त्याच्या ठिकाणी डोक्यावरती टांगून ठेवले तरी चालतात। याशिवाय तुम्ही तुमच्या अभ्यासासाठीच शिवाय तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा, म्हणजे जे देवघर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा 3 पाकळ्याचा क्रिस्टल बॉल टांगू शकता। याच्यामध्ये तू बघशील तर मध्ये क्रिस्टल आहे आणि बाजूला 3 छोटे छोटे क्रिस्टल आहे आणि प्रत्येकाची जी रचना आहे ती एखाद्या डिश अँटिनेसारखी आहे। याशिवाय बेडरूम मध्ये लावणारा एक वेगळाच असतो, त्याला पिंक क्रिस्टल जो असतो, पिंक म्हणजे पिंक कलरचा, हा तो क्रिस्टल बॉल आहे की हा जर बघितलंस तू तुझ्या लक्षात येईल, तू जर ह्या क्रिस्टल बॉलला जर हात लावून बघितलं तर तुझ्या लक्षात येईल की तो भयंकर थंड आहे, म्हणजे अगदी बर्फासारखा थंड जाणवतो आणि दिसायलाही साधारण तसाच। अगदी बरोबर, बर्फासारखा आहे। म्हणजे हा क्रिस्टल बॉल पती पत्नींमध्ये जर तीव्र मतभेद होत असतील किंवा खूप चिडचिड होत असेल तर हा त्या आग्नेयच्या बेडरूम जर असेल तर त्या ठिकाणी हा क्रिस्टल बॉल लावला तर तिथे शांतता निर्माण होते। थोडक्यात काय की याच्यातनं जी फ्रिक्वेन्सी निर्माण होते ती फ्रिक्वेन्सी कार्यरत असते। याशिवाय तुम्ही स्फटिकाच्या माळाही गळ्यामध्ये घालू शकता, नामस्मरणासाठी वापरू शकता किंवा झोपताना तुम्ही तुमच्या उशाखाली तुम्ही स्फटिकाची माळ ठेवू शकता। क्रिस्टल खूप वेगवेगळ्या आकाराचे पण असतात, म्हणजे आपण एखाद्या झुंबराच्या दुकानामध्ये जातो आणि ते झुंबराचं हे प्रचंड मोठं झुंबर टांगलेलं असतं, आपण सहज गंमत म्हणून किंमत बघतो तर त्याच्यावरती जसं 35 लाख 40 लाख, आपण म्हणतो की अरे 35-40 लाखाचं काय आहे, म्हणजे थोडक्यात काय तर क्रिस्टलची किंमतच तेवढी आहे। बरोबर, कारण जो थोडासा दुर्मिळ भाग आहे, तुला जर माझ्याकडे आता पुढच्या आपण पुढच्या काही भागांमध्ये क्रिस्टलचा जे जमिनीतलं रूप कसं असतं, तो दगड कसा असतो, तो मी पुढच्या आपल्या कार्यक्रमात दाखवणार आहे। आपण एक रत्नशास्त्राचा भाग घेणार आहे ज्याच्यामध्ये आपण माणिक, मोती, पाचू या सगळ्याची माहिती घेणार आहे, सगळी रत्न आपण आणणार आहे। आणि सगळं म्हणजे मोती कसा तयार होतो, तो ओरिजिनल कसा असतो, त्याच्यानंतर आपण तो ओळखायचे कसे, त्याचबरोबर आपण स्फटिकाचं प्रारूप म्हणजे जमिनीत तो कसा मिळतो, असं आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत की ज्या आपल्याला प्रत्यक्षपणे पाहण्यात येतील। थोडक्यात काय, भूगर्भातल्या वस्तू मी मागच्या पण काही भागात तुला माहितीने सांगितलंय की निसर्गच निसर्गाला बॅलन्स करतो। खरी गोष्ट, भूगर्भातल्याच वस्तू तुम्ही फाईन करून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ठेवून तुम्ही त्यांना आणखीन फाईन करू शकता। पण आपण एखादा शब्द नेहमी म्हणतो क्रिस्टल क्लिअर, क्रिस्टल क्लिअर, क्रिस्टल क्लिअर, म्हणजे तो इतका क्लिअर आहे, इतका स्वच्छ आहे की तो क्रिस्टल क्लिअर आहे आणि तो वातावरणातली निगेटिव्ह एनर्जी पण इतकी पॉवरफुल क्लिअर करतो।
म्हणून तो क्रिस्टल खरोखरीच क्लिअर करतो वास्तूतले दोष, आणि म्हणून ठेवून बघायला हरकत नाही. आणि मी म्हणत नाही की तुम्हाला 35-40 लाखाचे क्रिस्टल लावा, किंवा अगदी कोणी तुमच्या गळ्यामध्ये जर थोपत असेल क्रिस्टल धडाधड, तर ते गरज नाही. तुम्ही एखादा क्रिस्टल तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये लावून बघा. बरोबर. साधारणपणे 1000 रुपयापासून त्याची किमती असतात आणि 10-15 हजारापर्यंत, आणि एवढे खर्च करूच नाही. मी तर म्हणतो अशा गोष्टी 1000-1200 रुपये 2000 पर्यंत खर्च करून पाहावा, त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. आणि खात्रीशीर जोपर्यंत तुम्ही ते लावून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीचं मी मार्केटिंग करत नाहीये, ह्या गोष्टी दाखवण्यासाठी तुम्ही वारंवार आपल्या दर्शकांना सांगतोय. आपला हेतूच तो आहे की लोकांना त्याची माहिती व्हावी. अगदी बरोबर. सर, पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि क्रिस्टलचा अचूक उपयोग नेमका काय आहे ते आम्हाला एवढ्या छान पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आज मात्र आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया ड्रीम होम मध्ये. तोपर्यंत नमस्कार.